नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष कानू चव्हाण विठाळा आज रोजी मनोहर राठोड वागद यांच्या शेतामध्ये पहिल्यांदा त्यांच्या टरबूज शेतीला भेट देण्यासाठी आलो आहे. आणि ही 14 दिवसापूर्वीची लागवड आहे. 26 जानेवारी 2025ची. आज आहे 8 जानेवारी 2025. सोबत आहे पांडुरंग भाऊ. आणि पांडुरंग भाऊ हे यापूर्वी समजा टरबूज पिकाची शेती करत आहे आणि मनोहर यांनी पहिल्यांदा टरबूज पिकाची शेती चालू केली आहे. आता हे 14-15 दिवसात आपण जे टरबूज पावलं पांडुरंग भाऊ, हे तुम्हाला काय वाटते? हे चांगलं तरीचे आमचे 20 दिवसात सुद्धा झाले नव्हते. कारण आपण जेव्हा हे याचा नवीन प्लॉट आमचा जुना प्लॉट हो हे खूप याच्यावर आहे, म्हणजे चांगला वाटलं. आणि प्रगती दिसत म्हणजे मी जे टरबूज पिकाला मार्गदर्शन केलं यात त्यांना आता 1.5 पट फायदा सध्या झाला का? सध्या म्हणजे आता समाधान वाटून राहिला. आता समोरचा फवारणी जेव्हा होईल दुसरी ते ड्रीची तर होणारच आहे समजा विषय नाही आहे. आणि खर्चात बचत खर्चात तुम्ही जे बचत- खर्च करायले हा. आणि मनोहरच्या खर्चात जे मी बचत करायला समजा हा. यामध्ये तुम्हाला काय म्हणजे समाधान वाटते का? समाधान आता त्यांच्या फवारण्या नाही तर जे आम्ही औषध फवारलं ते बेण्याच्या नाही तर त्यांचे हा. म्हणजे कोणते नाही. महाग महाग औषध तुम्ही घेताय समजा, यायला आपण कमी मध्ये समजा औषध दिलेलं आहे समजा. आणि ड्रेंचिंग सुद्धा आपण या प्लॉटवर केली आहे समजा. तर मनोहर समाधान आहे का तुम्हाला? एक नंबर समाधान आहे मला. आता तुम्ही नवीन शेतकरी आहे समजा, मला नाही वाटत माझ्या जीवनामध्ये 14 दिवसामध्ये म्हणजे माझ्या माणसाचा फायदा भविष्यात होणार हे निश्चित आहे का? 101%. आता तुमच्या इथं 10, 12, 15 टन पर्यंत लोक चालले. हो मी जे तुम्हाला 25 टन पर्यंत बोलून आलो, 25 टन, 30 टन, 20 टनच्या वरच बोलायला समजा. म्हणजे 1.5 पट उत्पन्न देण्याची हमी जे तुम्हाला द्यायला. हो आता मागच्या लोकांनी जर ऐकलं असतं त्यांचं जर 1.5 पट उत्पादन झालं असतं तर आज ते नफ्यात असते ना. बरोबर पांडुरंग नफ्यात झाले असते तुम्ही. आता आपण इथं 20 टन ते 30 टनच्या दरम्यान जाणारच आहोत समजा 100%. तुम्ही आता 12 ते 13 टनच्या जवळपास आहे समजा. फरक किती आहे? तर शेतकरी काय करायला पाहिजे? मी जे आता समजा प्लॉटवर येऊन जे मार्गदर्शन करालो, खर्चातही बचत करायलो, उत्पन्नातही वाढ करायलो, उत्पन्नात वाढ करायला दोन्ही फायदा आहे. याचा फायदा लोकांनी घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, जय सेवालाल. त्याला भरी देऊन दे ना. ते भर जाऊन जाईल ते तार बांधायसाठी बघू. रोजदार तुमच्याकडे गेले बंदी होते. कालपासून फिरायला काल लावून झाली.